हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. मी वैष्णवी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं सुंदर असं देवघर. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. किचनच्याच बाजूला माझं सुंदर असं देवघर आहे आणि देवघर आणि किचनमध्ये थोडासा गॅप मी सोडलेला आहे, दोन्ही अजिबात चिकटून नाही. याआधी इथे फक्त कडाप्प्याची फरशी होती, त्याच्यावरती मी पाट वगैरे टाकून पूजा करायची. पण ज्यावेळेस आम्ही फ्लॅटचं काम केलं त्यावेळेस आम्ही सुंदर असं हे देवघर बनवून घेतलेलं आहे. आमच्याजवळच म्हणजे आमच्या ज्या घराचं काम केलं आहे त्याच कारपेंटरने आम्हाला हे मंदिर बनवून दिलेलं आहे. तर हे मंदिर आम्हाला 1.5 वर्षापूर्वी 7,500 ते 8,000 रुपयांना पडलं. ह्याच्या खाली पण एक ड्रॉवर देणार होते, पण त्यांनी काय तो ड्रॉवर बनवून दिला नाही आणि आम्हालाही नको वाटला, आम्ही नंतर कॅन्सल करून टाकला. तर असो, मागच्या साईडला सुंदर असं ॲक्रेलिकमध्ये डिझाईनचं काम केलेलं आहे. ओम आहे, त्याचसोबत घंटी आणि पंती आहे. सुंदर असं पुढच्या साईडला पण ॲक्रेलिकचं काम केलेलं आहे. मी जास्त असं डिझाईन बनवून घेतली नाही, कारण त्याच्यामध्ये धूळ होते, त्याचबरोबर जे आपण धूप अगरबत्ती लावतो त्याची जाळी तयार होते आणि ते साफसफाईसाठी खूप कठीण जातं. त्यानंतर आपल्याला देव मांडणीसाठी सुंदर असे टप्पे दिलेले आहेत. हे टप्पे रिमूवेबल आहेत. काही लोक गणपती ज्यावेळेस असतो त्यावेळेस मंदिरात गणपती बसवतात, त्याच्यामुळे त्यांनी मस्त असा आपल्याला स्पेस मॅनेजमेंट करून दिलेलं आहे. हे बघा, ते काढल्यानंतर असा मोठा आपल्याला स्पेस मिळतो. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्या घरात मार्गशीर्षमध्ये पूजा असते, लक्ष्मीपूजन असतं, त्यावेळेस पूजा मांडायसाठी असं समोरच्या साईडला सुंदर असा स्पेस करून दिलेला आहे. ते आपण आतमध्ये पण ढकलू शकतो आणि ओपनही ठेवू शकतो. असा मोठा आपल्याला स्पेस तयार होऊन मिळतो. त्याचबरोबर खालच्या साईडला असे ड्रॉवर दिलेले आहेत. आपलं जे काही देवपूजेचं सामान असेल ते स्टोअर करण्यासाठी खूप छान असे ड्रॉवर दिलेले आहेत. 2 मोठे मोठे आहेत चांगले. मी एका साईडला माझ्या जे कधीतरी वापरणीतलं सामान आहे ते ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि जे दुसरी साईड आहे तिथं मी माझ्या नेहमीच्या देवपूजेसाठी लागणारं साहित्य जसं की अगरबत्ती, धूप, वाती, पितांबरी, हळदी, कुंकू, कापूर, माचीस ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि ही पूजेची थाळी ठेवलेली आहे. हे बघा, खाली मी असं पेपर टाकून छान असं सगळं सेट करून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपण लाईट लावतो तेव्हा सुंदर असं त्याला एक लुक येतो देवघराला. आम्ही वरच्या साईडला पण असं बल्ब लावून घेतलेला आहे, कारण मागच्या साईडचा प्रकाश पुरेसा नसतो, वरून पण प्रकाश थोडासा लागतो. त्याच्यामुळे आम्ही वरून पण असं म्हणजे एक सुंदर वरच्या छताच्या साईडून त्याचं कनेक्शन घेऊन खालच्या साईडला बल्ब सोडलेला आहे. आणि हे जे मागच्या साईडला तुम्हाला लाईट वगैरे दिसते त्या आमच्या मागच्या साईडला आम्ही कनेक्शन काढून त्यातून ते घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तेवढं परफेक्ट असं बसलेलं आहे. आणि आत्ताच मी जस्ट देवपूजा केलेली आहे आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. माझ्या देवघरामध्ये माझ्या लग्नाच्या अगोदरपासून जेवढे देव आहेत तेवढेच आहेत, म्हणजे जास्त असे आमच्याकडे देव नाहीत. काही लग्नात बनवलेले आहेत, काही अगोदरच आहेत. आणि हा लक्ष्मी कुबेरचा फोटो जो आहे तो मी माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवाळीला आम्ही तो पूजेसाठी घेतला होता, तो काही आधी नव्हता. आणि मी मस्त अशी इथे देवपूजा करून घेतलेली आहे. मी प्रत्येक रविवारी, गुरुवारी आणि ज्यावेळेस आपले सण वगैरे असतात, मला छोटी 1.5 वर्षाची मुलगी आहे, त्याच्यामुळे मला नेहमी देवपूजा करणं सारखं शक्य होत नाही. पण 1-2 दिवसातून माझी देवपूजा होत असते. मंदिर व्हाईट कलरचं असल्यामुळं त्याला मला नेहमी म्हणजे 1-2 दिवसातून असं पुसावंच लागतं, नाहीतर त्याच्यावरती डस्ट जमा होते. तुम्हाला माहीतच आहे की माझ्या किचनला गॅलरी नाही आहे, त्याच्यामुळं जे काय आपले फोडणीचं वगैरे असतं ते तिथं त्याच्यावरती नकळत का होईना जमा होत असतं. त्याच्यामुळे मी 1-2 दिवसातून मंदिराची. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.